शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सर स्वागत करतो. आताच आपण खर तर मंगळवार मार्केटमध्ये आढावा घेतला होता. तो जयपूरला जाणारा माल सगळा या संदर्भामध्ये आपण आढावा घेतला. आता हा दिल्लीला जाणारा माल आपण याच्यामध्ये आढावा घेतोय. खर तर दिल्लीला लोडिंग करणारा माल हा मोहोळमधून भरला जात होता, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये मंगळवारसारख्या सिटीमध्ये खर तर पहिल्यांदाच दिल्लीचं मार्केट सुरू होतंय आणि काल खर तर यांनी सुरुवात केली. आज आपण यांच्याही चर्चा करणार आहे, कारण यांचंच मार्केट दिल्लीलाही आणि जयपूरलाही दोन्ही गाड्याचं खर तर ऍडजस्टमेंट होते. मला सांगा, एकंदरीत दिल्लीला आपण गाडी भरता, आज किती गाड्याची आवक आहे? आज एक गाडीची 10 टायरची आवक म्हणजे किती कॅरेट आहेत? 900 कॅरेट. 900 कॅरेटची आवक आहे सध्या. आणि मला सांगा की दर काय आहे, कारण जयपूर आणि दिल्लीमध्ये काय डिफरन्स आहे? सेम दर चालू आहे, 10 सेम दर चालू आहे. एकंदरीत मग आज मार्केटला दोन्ही मिळून आपल्या किती कॅरेटचं तरी? 1800 ते 1900 कॅरेट. 19 कॅरेट. म्हणजे मंगळवारसारख्या आपल्या या भागामध्ये कधी 2900 कॅरेट माल कधीही आला नव्हता. पण या वर्षीच खरं तर दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी जयपूरला लोडिंग चांगल्या पद्धतीने होतंय. शेतकऱ्यांच्या मालाची आपण बघताय की परिस्थिती पावसामुळे सध्या पूर्ण खराब आहे. पीक असल्यामुळे करपा असेल, या सगळ्या गोष्टी आपण काळजी घेऊन इथं मार्केटला घेतो. आणि खरं तर कालचा माल आपण कालचा रेट बघितला असेल तर 9-10 रुपयेपर्यंतचा रेट होता. आज कुठेतरी मार्केट 1 रुपया 2 रुपयानं प्लस झालेला आहे. आणि मार्केटचा पण अंदाज सेमच असणार आहे. पुढे मार्केटची स्थिती हीच राहील. बरोबर आहे मार्केट स्थिती राहील का वाढेल? ऐका जरा, आज पुढचे जे मार्केट आहेत ते 400, 450, 500 रुपये विक्री झाले. तर जे बाहेरचे व्यापारी आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये थोडा माल कमी मिळत आहे आणि क्वालिटीचा माल मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये मालाची क्वालिटी अजून उत्तम आहे. शेतकरी अजून जर लक्ष दिलं चांगलं तर अजून चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना एकंदरीत आपण सांगतो की बाबा आपल्या प्लॉटकडे लक्ष द्या, आपल्या मालांवरती चांगल्या क्वालिटीचा माल कसा करता येईल याकडे आपण लक्ष द्या. कारण पावसामुळे खरं तर नाशिकचा भाग असेल, नाशिकमध्ये सध्या आता माल कमी जातोय सध्या, कारण नाशिक हा सुरू झालेला होता त्यामुळे आपल्याकडे रेट कदाचित थोडे कमी झाले होते. जयपूरला पाऊस आहे, दिल्लीला पाऊस आहे, त्यामुळे मार्केट कुठेतरी रिवर्स आलं होतं. आता प्लस होत चाललंय. पुढे बघू आपण काय होतं नेमकं. पण आपल्या प्लॉटकडे लक्ष द्या. काही जणांचे प्लॉट सुरू झालेत, काही जणांचे मधल्या टप्प्यामध्ये, काही जणांचे संपत आलेले आहेत. त्यामुळे मालामध्ये इथं कसं आहे, नाटाचा वगैरे प्रकार काय आहे? हे तर सुद्धा नाट्या प्रकार आहे, पण चांगल्या मालाचा नाट निघत नाही. पावसामध्ये टिकायचं तर त्याचा नाट निघतोय. दुसरी गोष्ट, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांची मागणी वाढलेली आहे, तर माल त्यांना त्या हिशोबात मिळत नाही. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये ह्यांची मानसिकता नाही भरण्याची, पण आपल्या जिल्ह्यामध्ये माल उचलण्याची यांची मानसिकता भरपूर आहे. खर तर आपल्या या बघता की या भागामध्ये म्हणजे साधारण मोहोळकडला भाग धरला तर इसगाव सारख्या गावामध्ये खर तर चांगल्या प्रकारे टोमॅटो पिकवला जात होता. आणि काही शेतकरी, आपले युवा शेतकरी आहेत इथं आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कारण इसगाव सारखं, इंचगाव सारखं आपला या बेगमपूरकडला भाग आहे, तिथं चांगल्या प्रकारे टोमॅटो विकला जात होता, कारण तिथंच लोडिंग होत होतं. आज तेच लोक सगळे मंगळवाड्याला आपला टोमॅटो घेऊन येतात. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मला सांगा, आपलं गाव तर सगळ्यांचं इंचगाव, आपण नाव सांगा आपलं. विशाल यशवंत मोरे. किती कॅरेट घेऊन आला? 50 कॅरेट. सगळ्याची म्हणून किती तरी अंदाजे? एकाच गाडीत आणलाय का 2 गाड्या? 150 कॅरेट. 150 कॅरेट घेऊन आलाय. मार्केटला रेट काय आहे सध्या? 12, 11, 12, 13 रुपयापर्यंत. 12-13 रुपयापर्यंत. म्हणजे मार्केटवर काय वाटतं तुम्हाला? आता कालचं मार्केट कमी, काल होतं का मार्केट? काल होतं. आज रेट थोडा वाढलाय. 2 रुपये. काय आता पुढे रेट जर कमीच राहिला तर काय करणार? ना कमी होणार नाही, काही लेवल राहील तरी. म्हणून हे सगळे युवा शेतकरी इंचगाव मधून आलेले, आणि इंचगाव मध्ये खरं तर टोमॅटो लोडिंग केला जात होता. आता मंगळवार ठिकाणी दिल्लीचं लोडिंग चालू, इथं टोमॅटो घेऊन आलेत. मला सांगा, नाव काय आपलं? नवनाथ साहेबराव जाधव. किती कॅरेट घेऊन आला? आपली 150 कॅरेट घेऊन आलो. 150 कॅरेट घेऊन आला. पिकअपच आहे. काय वाटतंय रेट मध्ये, काय सांगाल? रेट मध्ये कालचे घेताना आज थोडा 2 रुपयाने फरक पडला. आधी कुठं जात होता माल घेऊन? आम्ही मुरलीम जात होतो. मग परत रिटर्न मंगळवार चालू केला. मंगळवारचा जरा रेट जरा बरा वाटला म्हणून मंगळवार. इंचगाव मधले सगळे शेतकरी मंगळवार येतात का मोडलीमला? काय मोडलीमला एखाद्या गाडी जाते, पण मंगळवार रेट मध्ये काय फरक आहे मोडलीम आणि मंगळवार? काय रेट सारखाच आहे इकडला बी, फक्त इथे आपला अनिल बोराडी चांगला असल्यामुळे, संबंधात असल्यामुळे यायला लागला. भाड्यामध्ये काय फरक असतो? भाड्याचा काही फरक नाही, काय नाही, तेवढंच भाडं आहे. बरोबर. फक्त ओळखीमुळे जास्त करून येतो आपण. म्हणजे तुमच्या इसगाव सारख्या भागामध्ये टोमॅटो जास्त पिकला जात होता, कारण तिथंच गाड्या भरल्या जात होत्या. बरोबर. आता गाड्या तिथं भरताय का नाही? नाही, गाड्या नाही तिथं. लागवडीचं प्रमाण कमी आहे सध्या. कमी आहे कारण कॅरेट उचलून लोकांच्या खांद्याला घट पडलेली मार्केट नाही बघितली. कारण गेल्या वर्षी तीच परिस्थिती राहिली कोरोनापासून, कारण गेल्या वर्षी 2-3 रुपयाने टोमॅटो द्यावा लागला होता, आणि आता पण तीच परिस्थिती असल्यामुळं जरा साधारण समाधानकारक रेट होताच, पण रेट मध्ये चढ उतार होत असल्यामुळं काहीतरी शेतकऱ्यांची खूप मनस्थिती खालावली. त्यामुळे प्लॉटकडे काही शेतकरी तर गेलेच नाहीत, कारण रेट कमी असल्यामुळं तोडणी आणि खर्च पण निघाला पाहिजे. या संदर्भामध्ये भरपूर म्हणजे भयानक अशी सिच्युएशन सध्या उभी होती. आता कुठेतरी वाढत चालले, दिलासा आहे,
परंतु खर्च निघेल हे अपेक्षा आहे फक्त. मार्केट वाढलेलं परत रिवर्स आलं, आता आज 2 रुपयाने चेंज झाले, पण म्हणून जरा बरं वाटायला लागलं. नाही तोडाच बंद केलं टमाटे, तोडाला नको म्हणून जास्त लोक 400 कॅडवर ना 150 कॅडवर आलो आज मी. बरोबर. हा काल परवा 400 कॅड नेली तुम्ही आणि मार्केट झाल्या 150 कॅड झाली. म्हणजे माल शेतकऱ्यांनी तोडला तोडायला बंद केला, परवडत नाही म्हणून. रोजगार 300 रुपये कसं परवडायचं बायला एक मधल्या टप्प्यामध्ये साधारण 20-25 दिवसाच्या टप्प्यामध्ये चांगलं मार्केट होतं त्या टायमाला. आता पुढे तर गौरी गणपतीचा सण आलाय, मग त्यावेळेस टोमॅटो काय करणार? कारण त्यावेळेस पण मार्केट कुठं तर रिव्हर्स येण्याची शक्यता आहे. मार्केट आता रिवर्स येणार नाही का, तर आता इथून 4-5 दिवस मार्केट हळूहळू वाढत जाणार. वाढत 8 दिवसात आपल्याकडे market पाऊस चालू झाला तर पाऊस चालू झाला टमाटा बाद होणार आपल्याला. तो सांगतो ना, पाऊस चालू झाल्यानंतर तर market reverse येणार आहे, त्यात जसं काय आहे त्याला पैसे होणार. ज्याच्या जरा सुरुवातीला काही शेतकऱ्यांचे खर्च निघाले नाहीत आणि काही जणांचे निघालेत, पण बऱ्यापैकी पैसे झाले. आमचा पहिला तोडा आहे घरचा, आता घरच्या मला काल 17 कॅट काढली ती आणि आज तर मार्केट एवढे झाले काय, त्याशी 20 निघलाय आणि आज 12-13 रुपये. कसा मग पैसा मार्केटमध्ये आणि टोमॅटोची हेच परिस्थिती असते प्रत्येक. ज्याला झाले ते कोट्यावधी आणि ज्याला काय झाले नाही ते पार लाख नाही, आपल्या भागात आता 3 वर्ष झालं मार्केटच नाही कसलं ते. कसलंच नाही. गेल्या वर्षी तर तोडलीच नाही ती टमाटे, हायची आता तोडून पुढल्या गेली. वर्षी टोमॅटो लावण्याची मानसिकताच राहणार नाही असं जरी कशाला राहते माणसांची, आपण मार्केट होईना काय. आपण बघताय की इंस्टाग्राम मध्ये खरं तर मी स्वतः बघितलेलं डोळ्यांनी की बऱ्याच प्रत्येक घराघरी जसं गाडी असते तसं घराघरी टोमॅटोचे प्लॉट होते. आणि काही शेतकऱ्यांनी तर एवढं झालं की त्यांनी अजून परत त्यांच्या खांद्यावरती कॅरेट उचललेलं जे वन आहेत, एवढा खरं तर टोमॅटोकडचा हा भाग होता. आता पूर्ण कमी झालेला आहे. कुठंतरी एखादा आपल्याला टोमॅटो लागवड करताना दिसतो, कारण टोमॅटोची परिस्थिती इंचगाव सारख्या या भागातल्या लोकांना विचारायला पाहिजे, कारण काय सिच्युएशन आहे टोमॅटोमध्ये आणि काय मिळवलंय त्यांनी. आपण इंचगाव मधूनच बाईट घेणार आहोत. खरं तर पुढचा व्हिडिओ असणार तिथूनच असणार आहे. त्यामुळे आपण इथं दिल्लीच्या मार्केटचा आढावा आपण घेतला, आता इथंच थांबतोय. आपण उद्याच हा मार्केटचा आढावा उद्याही घेऊया. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृषी मित्र लखन माने युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.